नमस्कार, मी प्रतिभा गलांडे मोरे, मोरेज वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करत आहे. तर आज आपण आलो आहोत मावळ तालुका, जिल्हा पुणे येथे असलेले विस्लिंग वूड ॲग्रो टुरिझम अँड ॲडव्हेंचरस अँड ॲग्रो टुरिझम सेंटरला. हे सेंटर कामशेत ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीच्या अंतर्गत असून हा वेगळा पण ब्रँड इथं सक्सेसफुली रन होतो. आता सध्या आपल्यासोबत इथले सुपरवायझर आहेत. तर सगळ्यात अगोदर आपण सरांची ओळख करून घेऊया. नमस्ते सर. नमस्कार. तुमची ओळख करून द्या. मी बळीराम हेगडे ओके इथं सुपरविजन मध्ये करतो. ओके सुपरवायझर म्हणून बघतात हो. काम इथले. किती किती वर्षापासून आपण हे काम बघता इथलं? 25 वर्ष झाली. ओके 25 हो, वर्षापासून हे काम बघतात आहेत सर. तर आता मला सांगा सर, ह्या कृषी पर्यटन केंद्राच्या आजूबाजूला असणारे अजून दुसरे काही पर्यटकांसाठी हो आहे. इथं बाजूलाच 7-8 किलोमीटर वरती आपली कारल्याची लेणी आहे. एकविरा देवीचं मंदिर आहे. ओके हा मंदिर आहे. नंतर इथून एक 10-12 किलोमीटर वरती कोंडेश्वर मंदिर म्हणून आहे. ओके तिथं पिकनिक पॉइंट आहे. हा. म्हणजे धबधबे वगैरे भरपूर धबधबे आहेत. पण आहेत. हो ह्या सगळ्या पॉइंटला आपण पर्यटकांना घेऊन जातोय. हो हो हो. आता आपण आपल्या फार्म वरती पर्यटकांसाठी कोणत्या वेगवेगळ्या सुविधा आहेत त्या प्रत्यक्षात जाऊन बघूया. हो हो चालेल. ठीक आहे. हे गेट आहे, इथून एंट्री होते पर्यटकांची. ही ड्रॅगन फ्रूटची शेती आहे. सर टोटल किती क्षेत्र आहे ड्रॅगन फ्रूट? ड्रॅगन फ्रूट मध्ये 2 एकर आहे. 720 आपले फळांचे स्पॉट आहेत ह्याचे प्लांटचे. ओके झाड आहे. हा. आणि ह्या बाजूला लावलेली झाडं ही निराचे आहे. नीरा. सिंधी म्हणतात. ओके त्याच्यापासून निरा काढली जाते. आपण बघू शकता की दोन्ही साइडला किती छान ग्रीनरी मेंटेन केली आहे. आणि इथे आपल्याला पार्किंग एरिया आहे. एकूण क्षेत्र किती आहे? 150 एकर. 150 एकर एकूण क्षेत्र आहे. आणि कोणकोणती पिकं घेतली जातात? ह्याच्यात फळझाडं आहेत, फुलझाडं आहेत, नंतर ऑर्नामेंटल प्लांट आहेत, आयुर्वेदिक प्लांट पण आहेत. आयुर्वेदिक प्लांट पण आहेत. ओके आपण प्रत्यक्षात जाऊन बघूयात. हो हो. हे जे झाडं दिसतात आहेत, झाडं म्हणू नाही शकत ना आपण ह्यांना. छोटी आहेत ना फार? हो हो छोटे. हे काय आहे सर? म्हणजे हे वेखंड आहे, आयुर्वेदिक प्लांट आहे. वेखंड आयुर्वेदिक प्लांट आहे हे. आणि समोर आपल्याला नारळाची बाग ही दिसतीये. हा जो प्लॉट आहे हा आहे इंटरक्रॉपिंगचा. सर कुठलं इंटरक्रॉपिंग केलेलं आहे? ह्याच्यामध्ये आहे ग्लॅडिओला, जे फुलं विकली जातात त्याची. ओके. ते आणि आता संपलेला प्लॉट आहे, आताच फुलं गेलेली आहेत त्याची. आणि नारळ ही दिसतात आणि आहेत. ह्याच्यामध्ये नारळ आहे, नंतर दालचिनी आहे. दालचिनीचं झाड. हो. वा, छान प्लॉट आहे हा एकदम. किती एकर हे हे पूर्ण हे साधारणतः मल्टीक्रॉपिंगचं? 1.5-2 एकरचा प्लॉट आहे. छान. ही जी समोरची शेती दिसतीये ही पलीकडे मका आहे आणि हो, हे ह्या साईडला ऊस आहे. ऊस आहे. हो. आपलं ग्रीन फॉडर म्हणून जनावरांसाठी लावलेलं आहे. त्याच्या बाजूलाच बघा डोंगर आहे. ह्या डोंगरावरती ट्रेकिंगला जातात का लोक? हो जातात. ओके. म्हणजे त्यांची मागणी असेल तर आपण पावसाळ्यामध्ये त्यांना पूर्ण हे ट्रेकिंगला धबधबे चालू असतात असे. ओके. इकडे सगळे धबधबे वॉटरफॉल पण असतात. हो. हा जो प्लांट बघताय आपण हा गोबर गॅसचा प्लांट आहे. टाक्या बघा किती मोठ्या आहेत. सर अजून काय माहिती सांगू शकता आपण? त्या 85 क्युबिक मीटरच्या दोन्ही टाक्या आहेत. एक टाकी 85 क्युबिक मीटरची आहे. त्याच्यामधून रोज डेली 7 तास आपलं 62 केव्हीचं इंजिन चालतं बायोगॅस वरती. आणि साधारणतः ते 35 HP लोड घेऊन शेती आहे. पलीकडे आपल्याला सागाची शेती दिसतीये आणि त्याच्या समोरच एक्झॅक्टली चिक्कूची बाग आहे. पूर्ण परिसर ग्रीन आहे पण आणि प्रत्येक ठिकाणी मल्टी क्रॉपिंग केलेलं आहे. त्या साईडला स्वीटेनिया आहे, सायकस आहे, ओके. नंतर सॉंग ऑफ इंडिया आहे, ग्रेट. नंतर सॉंग ऑफ जमैका आहे. पर्यटक गोटा आहे. म्हणजे पर्यटकांना जे कृषी पर्यटन केंद्राला व्हिजिट करायला येतात त्यांना ह्या गोट्यांवरती त्यांना गोटाही दाखवतात.
ऍक्च्युअल मिल्किंग दाखवतात ना, दूध हो कसं हो काढायचं. हो. किती किती गायी आहेत सर इथे? साधारणतः 100 ते 125 गायी आहेत. 100 गायी. वा, हम्म. छान. म्हणजे पर्यटकांना इथे येऊन ऍक्च्युअल मिल्किंगचा एक्सपिरियन्स, दूध हो काढण्याचा अनुभव पण मिळतोय. होय होय. ही बघू शकता आपण, केवढी मोठी चिक्कूची बाग आहे आणि किती घनदाट खाली सावली पण आहे. छान असं बाजार टाकून पण पर्यटक इथे निवांत थांबू शकतात ना सर? हो हो. बघा किती छान सावली आहे. तेज प्लांट आहे ते, आपले फिलर मटेरियल म्हणतो आम्ही त्याला. हा हा हा, बरोबर. सम ऑफ जमेका. बुके मध्ये हो, वापरतात हे फिलर मटेरियल. बुकेमध्ये किंवा स्टेज डेकोरेशनला असं ते वापरलं आणि जातं. इथं जर आपण बघत असाल तर प्रत्येक शेतामध्ये, प्रत्येक सेक्शनला मल्टी क्रॉपिंग केलेलं आहे. हा काजूचा प्लांट आहे, वेंगुर्ला शेवण म्हणून. त्याला दोन्ही साईडला काजूच आहेत. ह्या इकडे ही इंटरक्रॉपिंग आहे सगळं. इंटरक्रॉपिंग काजू आहे. आहे, चिक्कू आहे, नंतर दालचिनी आहे, कोकम आहे, नारळ आहे. ही बघा काजूची फळं. हे तयार फळ आहे, अजून व्हायचंय अरे थोडंसं. वा, छानच की हे तयार फळ. बघा संपूर्ण परिसर किती छान आहे. आणि हे सगळ्या पर्यटकांना हा पूर्ण भाग दाखवला जातो. शिवार फेरी म्हणजे बैलगाडीतून आणता का कसं? कारण एवढा हो लांब हो, बैलगाडीतून, चालणं काही ना difficult. ट्रॅक्टर मधून ओके, असं. ट्रॅक्टर राईड आणि बुलेट कार्ट राईड दोन्ही पण हो आहेत. हो. आणि त्यांना ऍक्च्युअल फार्म एक्सपिरियन्स करण्याची संधी मिळते का? आणि त्यांना ऍक्च्युअल फार्म एक्सपिरियन्स करण्याची संधी मिळते का? हे काजू म्हणा किंवा हो हो हो. तोडण्याची, पिकलं झालं असेल तर. होय होय. छान, म्हणजे तुम्हाला इथे फार्म एक्सपिरियन्स पण मिळतोय. ही आपण बघू शकता सुपारीची बाग. तर किती क्षेत्र आहे सुपारीच्या बागेचं? 1 एकर आहे. 1 एकरामध्ये सुपारीची बाग आहे. हो. आणि इकडे ही आवळ्याची बाग आहे. किती झाड आहेत सर? 1050. 1050 आवळ्याची झाडे तिथे. बांबू कल्टिवेशन आणि इकडेही थोडे आवळ्याची झाड आहेत ना. चिंचा पण दिसतात मला. चिंच नाही, आवळा चिंच आहे. नाही, पानांचा आकार तसाच आहे थोडा. बरं. जायफळ आहेत. हा ठीक आहे, समोर. येस, हे जायफळचं झाड आहे. मी थोडं झूम करते. दिसलं. हा कुठला सेक्शन आहे आपला? ते आपले ह्याच्यामध्ये सगळं इंटरक्रॉपिंग आहे. ह्याच्यामध्ये जायफळ आहे, नारळ आहे, नंतर तुमचं कोकम आहे, आणि जे वेगवेगळ्या प्रकारचे फॉलेज प्लांट आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर दिसतील तुम्हाला. हे सगळे पानं बुकेमध्ये किंवा स्टेज डेकोरेशनला वापरले जातात. साधारणतः 30 ते 35 व्हरायटी आपल्याकडं ह्या ह्याच्या आहेत, फॉलेज प्लांटच्या आहेत. फॉलेज प्लांटच्या 35 व्हरायटी. हो हो. इथं आपल्या फार्मवरती वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं आहेत. त्याच्यामध्ये चिक्कू आहे, नारळ आहे, आवळा आहे, कोकम आहे, फणस आहे, काजू आहे, आंबा आहे, असे वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं पण आहेत. त्याच्यामध्ये रेड जिंजर आहे, नंतर हेलिकोनियाज आहेत, नंतर ऑर्किड्स आहेत, आणि बर्ड ऑफ पॅराडाईज आहे. नंतर वेगवेगळ्या प्रकारचे फॉलेज प्लांट जे तुमचे बुकेमध्ये आणि स्टेज डेकोरेशनमध्ये वापरले जातात. अशा कमीत कमी 30 ते 35 प्रकारच्या व्हरायटी आहेत. आणि त्या साधारणतः 80 एकरवरती आपण क्रॉपिंग केलेलं आहे त्याचं. आणि ह्याच्याबरोबर तुमचे मेडिसिनल प्लांट, म्हणजे ज्याला आयुर्वेदिक प्लांट म्हणतो, असे पण बऱ्याच प्रकारच्या आहेत आपल्याकडे. त्याच्यामध्ये सर्पगंध आहे, नंतर शतावरी आहे, नंतर आडुळसा आहे, वेखंड आहे, असे लेंडी पिंपळे आहे, असे बऱ्याच प्रकारचे प्लांट आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि आपण तो सर्व माल आयुर्वेदिक रसशाळा पुणे आणि क्षारंधर यांना तो आपण पुरवला जातो. सांगण्याचा उद्देश असा की हे एक असं कृषी पर्यटन केंद्र आहे की जिथे तुम्हाला सगळ्या प्रकारची पिकं, फुलझाडे, फळझाडे, आयुर्वेदिक झाडे
म्हणजे सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला भेटतंय. इव्हन तुमच्या कृषी विद्यापीठामध्ये जे नाही ऍक्टिव्हिटी ओके, त्या हा, सुद्धा त्या आपल्याकडे तुम्हाला इथेच अवेलेबल बघायला मिळतील बघायला. भेटतील. म्हणजे हा हा एक खूप चांगला रिसर्चचा मुद्दा आहे की तुम्ही एकाच कृषी पर्यटन केंद्रावरती भरपूर गोष्टी म्हणजे भरपूर शिकायला, अभ्यास करायला तुम्हाला इथे मिळतंय. आता ह्या पॉली हाऊस मध्ये जाऊन बघूया आपण आतमध्ये. फ्लावर कल्टिवेशन आहे. ऑर्किड फ्लावर आहेत आणि ह्याच्यामध्ये पूर्ण आपल्या कोको सेल वरती आहे. ओके. त्याच्यामध्ये मातीचं वगैरे काही त्याला संपर्क नाही. साईज किती आहे ह्याची? खूप मोठे आहे. 20 गुंठ्यामध्ये 20 गुंठ्यामध्ये आहे. वा, आणि किती छान फुलं आलीत. लेदर लीफ फर्न. हे खालचं पण दाखवा मला. आणि खाली हे आहे लेदर लीफ फर्न. हे पण बुकेमध्ये वापरला जातो आयटम. ओके, खाली त्याचे प्लांट्स लावलेत आणि वरती ऑर्किड्स. ऑर्किड्स. खूप सायंटिफिक अप्रोच ठेवलाय आणि खूप छान प्लॅनिंग केलेलं इथे आणि जागेचा पुरेपूर वापर करण्यात आलाय. इथे लँड युटिलायझेशन पण होतंय आणि वरती तुम्ही कोकोपीट मध्ये फार्मिंग करता. हे बघा खाली खालून आपण पाहू शकता. खूप सुंदर, मन अगदी बघूनच प्रसन्न होतंय. आणि ह्या कुठल्या मार्केटला पाठवतो आपण? पुणे आणि मुंबई दोन्ही पुणे मुंबई मार्केटला. मार्केटला. पर्यटकांना हे सगळं दाखवलं जातं हो भेट हो करता. हो हो. एकदम पर्यटकांसाठी पर्वणीच असेल ही. हे पिग आहेत. होतात आहेत तिथे टँक मध्ये. ही आंब्याची बाग आहे आणि आंब्याच्या बागेमध्ये पण मध्ये मध्ये काहीतरी लावलंय ना? हा, अरेका पाम आहे तो. अरेका पाम. आणि आणि आता या बायका काम करतात ते काय करतात? ते आता विडिंग करतात. बिल्डिंग गवत खुरपणी चालू गवत आहे. काढणी चालू आहे. आणि हे अनाटोचं झाड आहे. म्हणजे आपला जो ऑर्गॅनिक फूड कलर येतो ओके, त्याचं प्लांट आहे. त्याचं प्लांट आहे. हो, ओके, फूड कलरचा प्लांट. ग्रेट. अनाटो. खूप नवीन नवीन झाड आहेत आपल्या हो. फार्म वरती. शेवगा आहे साईड. रेड नेपियर. व्हिक्टोरिया म्हणून हे विक्टोरिया ड्रेसिना. विक्टोरिया ब्रेसिना जे खाली दिसतंय ते आपल्याला. हा, व्हिक्टोरिया ड्रेसिना. ड्रेसिना, विक्टोरिया ड्रेसिना. त्याचा वापर कशात करतात? फ्लावर बुकेमध्ये. फ्लावर बुकेमध्येच होतोय आणि वरती आंब्याचे झाड. इथे पर्यटकांची राहण्याची सोय केली जाते. तर आम्हाला डिटेलमध्ये सांगू शकता पर्यटकांची राहण्याची कशी सोय केली जाते इथे ते? नाही, इथं ज्या फॅमिली असतील समजा तर फॅमिलींना ह्या 4 सूट रूम आहेत. जर का रिक्वायरमेंट असेल टेंट आपण किती लावून देऊ शकतो. ओके, आणि 2 मोठे त्याच्यानंतर दोन आपल्याकडे डायमेंट्री मोठे 2 हॉल डॉर्मेंटरी आहेत. आहेत. एका मोठे हॉल. हॉलमध्ये साधारणतः 50 लोकांची राहण्याची सोय होऊ शकते. असे 2 हॉल आहेत. ओके, टेंट कुठे लावतो आपण? टेंट ह्या समोरच्या एरियामध्ये. ओके, समोरचा जो रिकामा एरिया आपण तिथे जाऊन बघू. समोर रेन डान्स आहे. पर्यटकांच्या मागणीनुसार इथे टेंट लावल्या जातात. ज्यांना टेंट मध्ये राहायला आवडतंय किंवा राहायचंय त्यांनी टेंट मध्ये राहू शकतात. आणि हा आहे स्विमिंग पूल. आणि इथेच आपल्याला हा पूर्ण जो रिकामी जागा इथे वेगवेगळ्या आउटडोर ऍक्टिव्हिटीज पण घेत असतील ना पर्यटक? खेळ खेळत असतील. कोणते कोणते खेळ घेता आपण? बऱ्याच प्रकारचे असतात ज्याप्रमाणे त्यांची क्रिकेट, रिक्वायरमेंट. फुटबॉल. हो, ज्यांना जे आवडतं ते खेळू शकतात. हो. आणि आपले ग्रामीण खेळही असतात त्यांच्यासाठी. समोरच रेन डान्स. समोर रेन डान्स साठी पण फ्लोअर केलेला आहे. काढून घे म्हणून. आपण फक्त कोकम सरबत नेहमी पित असतो, पण हे कोकमचं झाड आहे. प्रत्यक्षात मला आज हे कोकमचं झाड बघायला मिळालं. आणि या मावशी कोकमची फळं तोडतात आहेत. होय.
म्हणा. ओके, छान. हा, आणि समोरचा जो भाग आहे तो लहान मुलांसाठी खेळण्याचा भाग आता डेव्हलप होतोय. मिनी ऍडव्हेंचर करायचं प्लॅन आहे का इकडे? हो. हा किचन एरिया आहे आणि समोर जे आपण बघतात डायनिंग एरिया आहे. पर्यटकांची जेवणाची सोय इथे केली जाते, किंवा काही पर्यटकांना वाटलं की आम्हाला आंब्याच्या बागेत जेवण करायचंय, हो, हो. चिकूच्या बागेत जेवण करायचंय, तर बरोबर, तिथेही आपण त्यांची अरेंजमेंट करू शकतो. बरोबर. छान स्पेशियस आहे. एकाच वेळी किती पर्यटक बसू शकतात इथे? तिथे साधारणतः 30-40 बसू शकतात ओके. इथेही ऍक्टिव्हिटीसाठी आहे वाटतं हो, हो. समोर, आउटडोर ऍक्टिव्हिटीज. सर, तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिला आणि खूप सविस्तर 150 एकरचा हा फार्म फिरवून दाखवला. त्याच्याबद्दल मी तुम्हाला तुमची मनापासून आभारी आहे. थँक्यू थँक्यू. मॅडम. आणि ज्यांना शेतीची आवड आहे, ज्यांना शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करण्याची आवड आहे, ज्यांना रिसर्च संशोधन करण्याची आवड आहे, आणि त्याच्यासोबतच फिरायलाही ज्यांना ज्यांना आवडते, त्यांनी आवर्जून ह्या कृषी पर्यटन केंद्राला नक्की भेट द्या. तुम्हाला शिकण्यासारखं, पाहण्यासारखं आणि अनुभव घेण्यासारखं खूप साऱ्या गोष्टी ह्या कृषी कृषी पर्यटन केंद्रामध्ये आहे. तर येस, नक्कीच एकदा भेट द्या. थँक्यू.